कोरेडकर कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मॅनेजमेंट अकाउंट बघून राहिलेलं आपण. कोणता अकाउंट बघत आहे? मॅनेजमेंट अकाउंट. कोणता अकाउंट बघत आहे? मॅनेजमेंट अकाउंट. मॅनेजमेंट अकाउंटचं ब्रेक इव्हन पॉईंट. कोणता अकाउंट बघत आहे? मॅनेजमेंट अकाउंटचं ब्रेक इव्हन पॉईंट. मग ब्रेक इव्हन पॉईंट मध्ये आपल्याला बघा, ब्रेक इव्हन पॉईंट मध्ये आपण या पहिल्या लेक्चर मध्ये बघितलेलं आहे द फायनान्शियल पोझिशन श्री गजानन वगैरे, किंवा तुम्ही इथे दुसरंही नाव देऊ शकता. आता आपण हे कालच्या गणिताचं जे दिलेलं आहे म्हणजे या पहिल्या लेक्चरचा श्री इथे लिहू राम कंपनी लिमिटेड RS बिलो. तर बघा हे 8 मार्कासाठी गणित दिलेलं है. 8 मार्क लिए आपको ये गणित आ जाएगा. तो देखो बच्चों, सेल दिया हो, इसमें क्या दिया है आपको? सेल 1 लाख. सेल कितना है? 1 लाख. वेरिएबल कॉस्ट है 37,500. फिक्स कॉस्ट है 12,500 ना. प्रिपेयर स्टेटमेंट ऑफ द मार्जिनल कॉस्ट आपको प्रिपेयर करने के लिए बोला उन्होंने. ब्रेक इवन पॉइंट, एस्टिमेट सेल टू अर्न प्रॉफिट. तो अपन पहले मार्जिनल कॉस्ट निकालेंगे. क्या निकालेंगे? मार्जिनल कॉस्ट. तो मार्जिनल कॉस्ट पूछेंगे या नेट प्रॉफिट पूछेंगे? तो द स्टेटमेंट ऑफ मार्जिनल कॉस्ट. तो मार्जिनल कॉस्ट के लिए क्या करना पड़ता है? सेल में से वेरिएबल कॉस्ट माइनस करना. सेल में से वेरिएबल कॉस्ट माइनस. सेल कितना है आपका? 1 लाख. सेल कितना आपका? 1 लाख. और 30 वेरिएबल कॉस्ट कितना है? 37,500. 37,500. ये माइनस करना. उसके बाद ग्रॉस प्रॉफिट मिलेगा आपको. कितना आएगा? 0 म्हणजे 62,000 यानी कि 62,500. 62,500. और फिक्स कॉस्ट कितनी आपकी? 12,500. 12,000 कितनी? 500. ये भी आपको क्या करना पड़ेगा? माइनस. यानी कि नेट प्रॉफिट आ गया आपका 50,000. नेट प्रॉफिट कितना आ गया आपका? 50,000. नेट प्रॉफिट कितना आ गया आपका? 50,000. फिक्स कॉस्ट क्या किया आपने? माइनस की. और वेरिएबल कॉस्ट क्या करना पड़ता? माइनस. एकदम इजी है ये मार्जिनल कॉस्ट. इसमें 2 आते हैं, एक मार्जिनल कॉस्ट, मार्जिन ऑफ सेफ्टी. ये अपन बाद में पढ़ेंगे. पाथ कॅल्क्युलेशन ऑफ बीईपी. आता त्यांनी ब्रेक इव्हन पॉइंट इन रुपीज. इन काय विचारलं तुम्हाला? रुपीज. इन रुपीज. मग बीईपीचा फॉर्म्युला काय? आपण बघितलेला बीईपीचा फॉर्म्युला एफ अपॉन बीईपी इन रुपीज. एफ अपॉन 1 मायनस व्ही अपॉन यस. अजून आपली पहिली स्टेपच चालू आहे. त्यामुळे यस इज इक्वल टू एफ. एफ म्हणजे किती आहे? एफ म्हणजे फिक्स कॉस्ट. किती दिलेला आहे तुम्हाला? 12,500. 12,500. 1 व्ही म्हणजे व्हेरिएबल कॉस्ट किती आहे? 37,500. त्यानंतर सेल. सेल किती आहे? आपको दिया है 1 लाख. कितना दिया है? 1 लाख. एस इज इक्वल टू सॉरी, यहाँ पे आपको क्या लिखना पड़ता है? BEP. इन रुपीज. बाद में यहाँ पे भी क्या लिखना आपको? स्टार्टिंग BEP इन रुपीज. इज इक्वल टू 12,500. यांचा मल्टीप्लिकेशन. इनका क्या करना आपको? मल्टीप्लिकेशन. 1 से इसको मल्टीप्लिकेशन करना. 1 लाख माइनस 37,500. ये 1 लाख वैसे के वैसे रहेंगे आपके. क्या रहेंगे आपके? वैसे के वैसे रह जाएंगे. देख लो. उसके बाद आपको क्या करना पड़ेगा? BEP इन रुपीज इज इक्वल टू. अब इसको माइनस करना. 12,500 डिवाइडेड बाय 1 लाख में से 37,000 माइनस किए. ये देखो यहाँ पे कर दिया आपने. 1 लाख में से 37,000 माइनस किए. 62,500. 62,500. 1 लाख वैसे के वैसे आ जाएंगे. 1 लाख वैसे के वैसे. अभी कितना है? 2 डिवाइडेशन. क्या आ गया आपका? 2 डिवाइडेशन. क्या आ गया आपका? 2 डिवाइडेशन. अगर 2 डिवाइडेशन आ गए तो क्या करना पड़ता आपको? ये 12,500 इंटू ये 1 लाख ऊपर लेके जाने के. ये 1 लाख 1 लाख ऊपर लेके गए. बाद में 62,500 लिख दिए. अब देखो बच्चों, अब क्या करना पड़ता आपको? अभी कुछ भी आपके हिसाब से ये 2 0 कट करो, ये 2 0 कट करो. अभी ये तो 1 से अगर कोई भी संख्या से मल्टीप्लिकेशन आप करेंगे तो वही संख्या आएगी. तीच संख्या येणार. कोणत्याही संख्याला 1 ने मल्टीप्लिकेशन केलेलं असेल तर तीच संख्या येणार. तो 1 में से 1 2 5
1 2 3 5 6 सॉरी 1 1 2 3 1 2 3 4 5 1 2 3 4 और 5 ओके। हाँ उसके बाद 6 डिवाइडेड बाय 625 अब आपको इसके क्या है, आपके पास कैलसी है, अब आप मल्टीप्लिकेशन कर लो इससे, सॉरी डिवाइडेशन कर लो। आप डिवाइडेशन करना क्या करना पड़ता है आपको, डिवाइडेशन। कितना आएगा ये 1 2 3 4 है ना, तो 4 ये 1 0 कट जाएगा तो 2 lakhs यानी 0 0 0 0 20,000 देख लेना आपने। ये आंसर आ जाएगा 20,000 डिवाइडेशन करने के बाद। अब देखो अब क्या निकालना पड़ेगा आपको, कैलकुलेशन ऑफ, क्या निकालना पड़ता है, कैलकुलेशन ऑफ। आपको ये पहला निकाल लिया आपने, उसके बाद बीपी भी निकाल लिया, उसके बाद एस्टिमेट सेल टू अर्न प्रॉफिट कितना आपका 25,000। म्हणजेच तुम्हाला प्रॉफिट अगर 25,000 मिळवायचं असेल यानी कि 25,000 आपको रिसीव करना होगा तो सेल कितना करना पड़ता, सेल कितना करना पड़ेगा, तो सेल कितना करना पड़ेगा, तो सेल का जो फार्मूला है तो आपको कल बताया मैंने। सेल निकालने के लिए यस इज इक्वल टू य प्लस पीटी अपॉन 1 माइनस वी अपॉन यस, यस इज इक्वल टू एफ, एफ म्हणजे 25, एफ फिक्स कॉस्ट, एफ कितने फिक्स कॉस्ट कितना आपका 12,500 प्लस पीटी, पीटी कितना आपका 25,000। इनके एडिशनल करना पड़ेगा 1 वी में यानी कि वेरिएबल कॉस्ट 37,000 37,000। उसके बाद यस, यस कितना आपका 1 लाख, कितना है 1 लाख है ना। हाँ यानी कि यस इज इक्वल टू, अब आपको क्या करना पड़ता, उन दोनों का क्या करना पड़ेगा मल्टीप्लिकेशन। 2 1 + 3 होते है ना, ये ऊपर के यानी कि और ये 5 है और ये 2 यानी कि 37,500 आ जाएंगे। 37,500 1 37,000, इसका मल्टीप्लिकेशन कर लेना अभी, इनका मल्टीप्लिकेशन 1 लाख है ना, माइनस 37,500 उसके बाद 1 लाख, वैसे के वैसे रहेंगे। यस इज इक्वल टू, यस इज इक्वल टू ओके। अब देखो इनका क्या करना पड़ेगा, माइनस 37,500 डिवाइड माइनस कितना आएगा 62,500। 1 lakhs मधून 37,500 मायनस करायचं। सर ह्या दोन्ही संख्या सारख्या असं नाही, यांची बेरीज आहे ती, यांची काय बेरीज, इनके एडिशनल है वो, इनकी क्या एडिशनल प्लस केलं उसमें, क्या किया आपने प्लस, एडिशनल है उसमें वो 1 lakhs। ये 1 lakhs यस इज इक्वल टू, अभी दो डिवाइडेशन आ गए, एक संख्या ऊपर लेके जाने की, उसको कहा लेके जाने के ऊपर 37,500 इंटू 1 lakhs, ये 1 lakhs। अब डिवाइडेशन 62,500 है ना। हाँ पुन्हा आता त्या संख्येला 30 स्टेप आलेली, 2 संख्या कट करा, या त्यानंतर हे दिलेले आहे तुम्हाला, हे 2 संख्या कट, कोणती संख्येला मल्टिप्लिकेशन केल्या ती संख्या येणार आहे ना, वही संख्या ती 3 7 5 0 0 0 0 0 1 2 3 4 5 1 2 3 4 5 चिपकून द्यायचे, वन संख्येने मल्टिप्लिकेशन केलेलं असेल तर मग यस इज इक्वल टू, यांचं करायचं तुम्हाला डिवायडेशन, यांचं काय करायचं आहे डिवायडेशन, म्हणजे ते येणार तुमचं 60,000, किती येणार 60,000 आएगा वो आपका। उसके बाद हे झालं आपलं सेल, म्हणजेच तुम्हाला 25,000 प्रॉफिटसाठी तुम्हाला 60,000 सेल करावं लागेल। त्यानंतर त्यांनी दिलेला एस्टिमेट प्रॉफिट फॉर द सेल, आणि की म्हणजे सेल काढायचा आहे, सेल तुम्हाला 1,25,000 होत असेल तर तुमचा प्रॉफिट किती होणार। आपका अगर सेल 1,25,000 होगा तो प्रॉफिट कितना मिलेगा आपको, यानी कि पीटी निकालने का। पीटी का फॉर्मूला का यस 1 माइनस वी अपॉन यस, यस माइनस यफ, पीटी इज इक्वल टू, पीटी इज इक्वल टू यस, यस म्हणजे आता बघा हा सेल
या प्रिपेअर मध्ये जो दिलेला असेल तुम्हाला तो दाखवायचा तुम्ही. मग आता 1,25,000 ब्रॅकेट 1 मायनस व्ही म्हणजे व्हरायबल कॉस्ट, ही व्हरायबल कॉस्ट 37,500 डिवायडेड बाय सेल. आता हा सेल घ्यायचा 1 लाख जो गणितात दिलेला असतो तुम्हाला तो, मायनस एफ म्हणजे फिक्स कॉस्ट, ही फिक्स कॉस्ट 12,500 PT इज इक्वल टू 1,25,000 इज इक्वल टू 1,25,000 है ना. यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं मल्टिप्लिकेशन, इथं मायनसचं चिन्ह आहे तुम्हाला. मल्टिप्लिकेशन 1 काढण्यासाठी 1 लाख, त्यानंतर मायनस 37,500 याला डिवायडेड बाय 1 लाख आहेत ना. आता तिकडे मायनस एफ आहे. काय तुम्हाला दिलेला एफ, काय दिलेला इथं मायनस एफ. किती आहे तुमचा 12,500. मैं तो खाली लिखा, नीचे लिख दिया मैंने आपको, थोड़ा सा देख लेना, आपने जूम करके देख लेना. तो और वीडियो को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर करना. तो लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर करो बच्चों. 1,25,000 माइनस कर दो इसमें से 62,500 डिवाइडेड बाय 1 लाख. कितना आएगा 1 लाख. इसको माइनस 1,500 है ना. उसके बाद PT इज इक्वल टू, अब क्या करना, अब इसका डिवाइडेशन कर लेना. क्या करना आपने डिवाइडेशन कर लेना. कितने जीरो है ये 2 0 कट, ये 2 0 कट कर दो है ना. उसको अगर कट कर दिया उसके बाद 1 2 3 ये भी 3 0 कट करो, ये भी 3 0 कट कर दो. हो गया. अभी 3 3 ये फिर से बताता मैं. आपने पहले 2 0 कट किए, ऊपर के 2 0 कट किए. उसके बाद ब्रैकेट है, ब्रैकेट के इधर में तो ये 3 0 है, 1 है ना, ये 1 है आपका, तो ये 3 0 है, तो ये भी 3 0 है, ये भी कट कर दे. जितने 0 होंगे उतने कट कर दो. त्या डाव्या बाजूला कट करायची, त्या उजव्या बाजूला कट करायचे नाही. त्यानंतर तुम्हाला आता त्यांचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. काय करायचं तुम्हाला मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशन करताना या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे 6 to 5 into 1 to 5 है ना. म्हणजे 5 दिलेला 2 आहे, 1 आहे, 7 आहे ना. म्हणजेच आता 25 आणि 25 अगर असे सेम येत असतील, काय येत असतील सेम येत असतील, काय येत असतील सेम, अगर सारखे येत असतील तर बघा हा 6 हा 1 किती होतो, इथं 7 लिहायचा. मल्टिप्लिकेशन आहे, खूप सोपी आहे. 25 25 अगर सेम येत असतील तर हा 7 लिहायचा. किती लिहायचा 7. या बाजूला किती संख्या आहे 2, 6 + 2 किती होतात 8, किती होतात 8 है ना. हे 8 नंतर यांचा प्लस नाही करायचं. थर्ड नंबरचा जो डिजिट असेल त्यांच्या प्लस करायचं नाही. ही जी संख्या असेल ही संख्या इथं 1 to 5 चिपकून द्यायची. 1 to 5 शॉर्टकट आहे ती खूप. म्हणजे या वरच्या संख्येसोबत तुम्ही मल्टिप्लिकेशन केलं, काय केलं ते मल्टिप्लिकेशन, आणि याला डिवायडेड बाय 1 म्हणजे कोणत्याही संख्येनं 1 ने डिवायडेड केलेलं असेल तर ती संख्या येणार आहे की नाही. मग PT इज इक्वल टू 78,125 मायनस 12,500 म्हणजे 78,125 मधून 12,500 तुम्हाला काय करावं लागेल मायनस. ते येणार आहे तुमचं 65,625. PT इज इक्वल टू म्हणजेच तुमचा PT आलेला 65,625. खूप शॉर्टकट पद्धत असतात, त्या खूप थोड्या समजून घ्यावं लागतात. बघा गणित खूप सोपी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. नेक्स्ट लेक्चरला भेटू.